पितृश्राद्धाचा विधी कसा असतो? दिनमानाच्या 8व्या मुहूर्तास कुतपकाल असे म्हणतात आणि तो मुहूर्त श्राद्धासाठी उत्तम असतो, कारण कुतपकाली श्राद्धाद्वारे पितरांना अर्पण केलेले दान अक्षय ठरते. नेमके सांगायचे झाल्यास दुपारी 12 नंतर सुमारे 1 ते 1.5 तासाच्या कालावधीत श्राद्ध कर्म करावे. कोणतेही पितृश्राद्ध ब्राह्मण पूजन, ब्राह्मण भोजन व पिंडदान अशा 3 प्रकारे केले जाते. परंतु शास्त्रास अभिप्रेत असलेला सर्वसाधारण श्राद्धविधी पुढील प्रमाणे असतो. देव व पितर ह्यांच्यासाठी पितृश्राद्धामध्ये स्वतंत्र स्थाने असतात. मग देवस्थानावर श्राद्ध प्रकारानुसार पुरुर्वाद्र, धुरीलोचन, कालकाम या देवता, तर पितृस्थानावर एकोद्दिष्ट श्राद्ध असेल तर वसू आणि पार्वण श्राद्ध असेल तर वसू, रुद्र, आदित्य ह्या पार्वण देवता स्थानापन्न होतात. महालय श्राद्धामध्ये सर्व एकोद्दिष्टे व सर्व पार्वण देवता यांचा समावेश असतो. साधारणपणे श्राद्धामध्ये देवस्थानी 2 देवतांसाठी 2 ब्राह्मण आणि पितृस्थानी 3 पार्वण देवतांसाठी 3 ब्राह्मण निमंत्रित केले जातात. परंतु सध्याकाळी फक्त वर्षश्राद्धासाठी वरीलप्रमाणे ब्राह्मण निमंत्रित केले जातात. प्रतिवार्षिक व महालय श्राद्धांसाठी देवस्थानावर 1 व पितृस्थानावर 1 असे 2च ब्राह्मण बोलावले जातात. परंतु एकच ब्राह्मण उपलब्ध झाल्यास त्या ब्राह्मणास पितृस्थान देऊन देवस्थानी बाळकृष्ण मानला जातो. जर एकही ब्राह्मण उपलब्ध झाला नाही तर पितृस्थानावर दर्भभटू म्हणजे दर्भाची काडी ठेवून त्यावर सर्व उपचार अर्पण केले जातात. देवस्थानावरील ब्राह्मणाचे मुख पूर्वेकडे व पितृस्थानावरील ब्राह्मणाचे मुख उत्तरेकडे असावे. प्रथम आचमन, पवित्रक धारण व प्राणायाम करून श्राद्धाचा संकल्प करावा. त्यानंतर एका ताम्हणात गंध, दर्भ, तुळशीपत्र, तांदूळ, सुपारी व नाणे घालून यवोदक तयार करावे. तर दुसऱ्या ताम्हणात गंध, दर्भ, माका, तीळ, सुपारी व नाणे घालून तिलोदक तयार करावे. नंतर प्रायश्चित्त सुक्ताचा जप, स्थळशुद्धी आणि ब्राह्मणास प्रदक्षिणा करून व ब्राह्मणांची अनुज्ञा घेऊन त्यांच्या म्हणजे ब्राह्मणाच्या स्थानी देव व पितरांना आमंत्रित करावे. देव व पितरांचे स्वागत केल्यानंतर अष्टदिशांना व श्राद्धस्थानी तीळ विखरून दिग्बंधन करावे. स्वयंपाकघरातील अन्न किंवा शिधा किंवा द्रव्य यांच्यावर प्रोक्षण केल्यावर यवोदकाने देवस्थानी असलेल्या ब्राह्मणांचे आणि तिलोदकाने पितृस्थानी असलेल्या ब्राह्मणांचे पूजन करावे. पुत्रप्राप्तीची इच्छा असल्यास यजमानाने अर्घ्य पात्रातील शेष उदकाचा लेप मुखाशी करावा. नंतर मंडल करून व भोजन पात्रे ठेवून त्याच्या भोवती भस्माने रांगोळी काढावी. त्या दिवशी पिंडदान करायचे असेल तर अग्नौकरण करावे. अग्नौकरण म्हणजे काय तर हव्यवाहन नामक अग्नीद्वारे स्वाहा असे म्हणून देवस्थानावरील ब्राह्मणाच्या हातावर देवांना आणि काव्यवाहन नामक अग्नीद्वारा स्वधा असे म्हणून पितृस्थानावरील ब्राह्मणाच्या हातावर पितरांना अन्न समर्पण करण्याच्या विधीस अग्नौकरण असे म्हणतात. अग्नौकरण झाल्यावर भोजनपात्रे वाढवून घराच्या देवास नैवेद्य दाखवावा. फक्त ब्राह्मण भोजन करून श्राद्ध असेल तर ब्राह्मणास दक्षिणा दिल्यानंतर घरातील सर्वांनी ब्राह्मणास नमस्कार करावा व ब्राह्मण भोजनास प्रारंभ झाल्यानंतर किंवा ब्राह्मण भोजनानंतर घरातील सर्व मंडळींनी भोजन घ्यावे. परंतु पिंडदान विधीने श्राद्ध असेल तर ब्राह्मण भोजनानंतर पिंडपूजा झाल्यावर घरातील सर्वांनी पिंडास नमस्कार करावा व पिंडोद्धार म्हणजे पिंड उचलणे हे झाल्यानंतरच घरातील मंडळींनी भोजन घ्यावे. पिंडदान पद्धतीने श्राद्ध केलेले असल्यास पिंड वाहत्या जलामध्ये सोडावेत अथवा गाय, बोकड, कावळे इत्यादींना खायला द्यावेत. अशा प्रकारे पितृश्राद्धाचा विधी असतो. श्राद्धविधीमधील पिंडाचे प्रयोजन. श्राद्धविधीमध्ये करण्यात येणारे भाताचे पिंड हे पितृदेवतांचे प्रातिनिधिक स्वरूप आहे. पिंडी ते ब्रह्मांडडी या वचनानुसार जे जे ब्रह्मांडात असते ते सूक्ष्म रूपाने पिंडात सामावलेले असते. पदार्थातील अतिसूक्ष्म ऋणभारित कण अणुभोवती फिरतात. त्याच तत्वानुसार हे संपूर्ण ब्रह्मांड देखील एका केंद्राभोवती फिरत असते. हे अखिल ब्रह्मांड पंचमहाभूतांपासून तयार झाले आहे. त्याच पंचमहाभूतांपासून तयार झालेला माणसाचा पिंड माणसाचा जन्म होण्यापूर्वी गर्भात पोचला जातो.
ह्याच पिंडास जन्मानंतर शरीर असे म्हणतात. मृत्यूनंतर हे शरीर पंचमहाभूतांमध्ये विलीन झाल्यानंतर अतिसूक्ष्म देहाने वावरणारे पितर श्राद्धाच्या दिवशी आमंत्रणास मान देऊन पिंडाच्या रूपाने उपस्थित राहतात. ब्राह्मण भोजनाने त्यांची तृप्ती होते, तर पिंडपूजनाने त्यांचा सत्कार होत असतो. श्राद्ध कर्मात ब्राह्मण भोजनाप्रमाणेच पिंडदान हे देखील अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. परंतु यजमानांची आर्थिक कुवत नसेल, ब्राह्मणाची उपलब्धी नसेल किंवा पुरेशी सवड नसेल, तर केवळ ब्राह्मण भोजन करवून किंवा ब्राह्मणास शिधा देऊन श्राद्ध केले जाते. मात्र तीर्थक्षेत्री भोजनासाठी सहसा ब्राह्मण उपलब्ध होत नसल्यामुळे केवळ दर्भ बटू करून पिंडदानाने श्राद्धविधी करण्याची प्रथा प्रचलित आहे.